once again there is a concept of electrostatic potential energy जे ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे तेच थोडंसं पुन्हा एकदा आपल्याला बघायचं आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. ओके. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीची डेफिनेशन कशी आहे बघा. डेफिनेशन अगोदर लिहूया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याचं मीनिंग सांगतो. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ चार्जेस. ओके. पहिली गोष्ट म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी कधी निर्माण होते? ज्यावेळी नंबर ऑफ चार्जेस एखाद्या ठिकाणी एकत्र येतात त्यावेळी. ठीक आहे. त्याचवेळी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी निर्माण होते. तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ चार्जेस इज डिफाइंड as the total amount of work done. Total amount of work done. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आहे? एक प्रकारचं वर्क डन आहे. पहिली गोष्ट टोटल अमाउंट ऑफ वर्क डन टू असेंबल द सिस्टम ऑफ चार्जेस. टू असेंबल सिस्टीम ऑफ चार्जेस. कशाचं वर्कडन आहे बघा? पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आहे? कशाचं वर्कडन आहे? सिस्टीम ऑफ चार्जेस असेंबल करण्याचं. असेंबल करायचं म्हणजे काय? चार्जेस त्या त्या ठिकाणी आणून ठेवायची. ओके. तर पर्टिक्युलर पोझिशनला नंबर ऑफ चार्जेस आणून ठेवण्यासाठी काहीतरी वर्कडन होणार आहे. ओके. चार्जेस इन्फिनिटी पासून त्या त्या ठिकाणी आणून ठेवणं याला काय म्हणायचं? असेंबल म्हणायचं. वर्कडन टू असेंबल सिस्टम ऑफ चार्जेस बाय ब्रिंगिंग देम फ्रॉम. ही डेफिनेशन ऑलरेडी एकदा झालेली. ओके. ही जी डेफिनेशन आहे ती ऑलरेडी एकदा झालेली आहे, हे लक्षात घ्या. असेंबल सिस्टम ऑफ चार्जेस बाय ब्रिंगिंग देम फ्रॉम इन्फिनिटी. जे सुरुवातीला त्या ठिकाणी ते चार्जेस नव्हते. ओके. नव्हते म्हणजे कुठं होते? खूप दूर अंतरावर होते. आता खूप दूर अंतरावर म्हणजे त्याच्यासाठी इथं वर्ड काय वापरला जातो? इन्फिनिटी. म्हणजे जवळपास कुठे ते चार्जेस नव्हते. ओके. अशा चार्जेसला काय करायचं आहे? तिथं आणून आपल्याला ठेवायचं. इन्फिनिटी टू देअर प्रेझेंट लोकेशन्स. टू देअर प्रेझेंट लोकेशन्स. दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे लक्षात येते का बघा? आता इथे एक एक्झाम्पल घेतो. सपोज देअर आर चार्जेस Q1, Q2, Q3 आणि Q4 असे 4 चार्जेस आहेत. ठीक आहे. Q1 हा A या पोझिशनला आहे, Q2 हा B या पोझिशनला आहे, Q3 हा C या पोझिशनला आहे आणि Q4 हा D या पोझिशनला आहे. याला काय म्हणायचं आपण? एक सिस्टीम ऑफ चार्जेस म्हणू शकतो आपण. सिस्टीम ऑफ चार्जेस. आता सुरुवातीला इथं अजिबात कुठलाही चार्ज नव्हता असं आपण म्हणूया. ठीक आहे. तर सुरुवातीला काय करणार आपण? Q1 ला A या पोझिशनला आणणार. त्याच्यानंतर काय करणार आहे? Q2 ला B या पोझिशनला आणणार. कुठून आणणार? इन्फिनिटी पासून. म्हणजे या स्पेसच्या जवळपास कुठेही ते चार्जेस Q1, Q2, Q3, Q4 अगोदर नव्हते. सुरुवातीला काय करणार आहे? Q1 ला A या ठिकाणी आणणार, मग Q2 ला B या ठिकाणी आणणार, मग Q3 ला C या ठिकाणी आणणार आणि Q4 ला मग काय करणार आहे? D या पोझिशनला आणून ठेवणार आहे. ओके. कुठून आणून ठेवणार आहे? इन्फिनिटी पासून त्याच्या प्रेझेंट लोकेशनला आणून ठेवणार आहे. आणि अशा प्रकारे काय मिळणार आहे आपल्याला? एक सिस्टीम ऑफ चार्जेस मिळणार आहे. आणि हे करण्यासाठी इथं काहीतरी वर्कडन आपल्याला करावं लागेल. ओके. वर्कडन का करावं लागतं? कारण इथं फोर्स आणि डिस्प्लेसमेंट होणार आहे. वर्क इज नथिंग बट इट इज डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. लक्षात येते ना? त्याच्यामुळे हे नंबर ऑफ चार्जेस त्यांच्या पोझिशनला आणून ठेवण्यासाठी. ओके. पुन्हा एकदा बघा. नंबर ऑफ चार्जेस
इन्फिनिटी पासून त्यांच्या पोझिशनला आणून ठेवण्यासाठी जे काय टोटल अमाऊंट ऑफ वर्क डन लागणार आहे त्याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ चार्जेस असं आपण म्हणतो. ओके, त्याच्यामुळे ही डेफिनेशन लक्षात ठेवा. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ चार्जेस इज डिफाइंड ॲज total amount of work done to assemble the system of charges by bringing them from infinity to their present location. ओके, इन्फिनिटी पासून प्रेझेंट लोकेशनला आणून ठेवण्यासाठी जी काय एनर्जी लागते, जे काय वर्क डन होणार आहे त्याला काय म्हणायचं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी असं म्हणायचं. याच्यामध्ये कुणाला पहिली गोष्ट म्हणजे डाऊट आहे काय सांगा? एनी डाऊट इन दिस केस? इसमें कुछ डाऊट है क्या बोलिए? याच्यावरून आपण काही डेरिवेशन्स करणार आहे. डेरिवेशन्स काही याच्यामध्ये डाऊट असेल तर विचारा. ओके, तर याच्यामध्ये फर्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचं फर्स्ट डेरिवेशन आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ टू चार्जेस. सुरुवातीला दोन चार्जेस एकमेकांच्या जवळ असताना इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी किती निर्माण होईल हे ऑलरेडी एकदा आपण डेरिवेशन केलेलं आहे. ओके, ते आणखी एकदा ते इंटिग्रेशन न केलं होतं, आता दुसऱ्या एका सिंपल मेथडनं करायचं आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ टू चार्जेस. सिस्टम ऑफ टू चार्जेस. इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ टू चार्जेस. अगर यहाँ पे दो ही चार्जेस है, ओनली दो चार्जेस Q1 एंड Q2, तो उनका पोटेंशियल एनर्जी कितना बनेगा ये हमें निकालना है. ओके, तो पहले इसका डायग्राम निकालता हूं. यहाँ पे क्या है, दो चार्जेस है Q1 एंड Q2. These are the two charges. Q1 is at location A and Q2 is at location B. Okay, and separation between them is suppose R12. इन दोनों के बीच का सेपरेशन कितना है? सपोज R12 is the separation. Separation between two charges is R12. ठीक है, R12 is the separation between Q1 and Q2. अभी इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल एनर्जी मतलब क्या है? वर्क, टोटल वर्क डन है ना, टोटल वर्क डन है. तो पहले क्या करेंगे, Q1 को फ्रॉम इन्फिनिटी ए पॉइंट तक लाएंगे. Q1 ला इन्फिनिटी पासून ए पर्यंत आणून ठेवणार आहे आणि नंतर काय करणार आहे, Q2 ला इन्फिनिटी पासून बी पर्यंत आणून ठेवणार आहे आणि त्याचं वर्क डन किती होईल ते आपण फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे, सो पहिलं सेंटेन्स लिहूया नेहमीप्रमाणे. कन्सिडर टू चार्जेस Q1 and Q2 are at positions A and B having separation between them, equal to R12. ओके, R12. आता सुरुवातीला इथं कोणच नाहीये, म्हणजे Q1 पण नाही आणि Q2 पण नाही असं अज्यूम करा. ओके, इनिशियली यहाँ पे कोई भी चार्ज नहीं है, Q1 भी नहीं है, Q2 भी नहीं है. अभी पहले क्या करेंगे, हम Q1 को इन्फिनिटी से A तक लाएंगे, उसमें वर्क डन कितना आ जाएगा? ओके, उसको हम W1 मतलब इन्फिनिटी से पहले Q1 को लाएंगे, उसका जो वर्क डन है उसको हम W1 बोलेंगे. एंड उसके बाद Q2 को इन्फिनिटी से B तक लाएंगे, उसका जो वर्क डन है उसको क्या बोलेंगे हम, W2. एंड टोटल वर्क डन W इज इक्वल टू क्या हो जाएगा, W1 प्लस W2. एंड दैट टोटल वर्क डन इज नथिंग बट पोटेंशियल एनर्जी. इस तरह से हमें निकालना है. ठीक आहे, तर याच्यामध्ये आता मी काय लिहितोय बघा. In bringing charge Q1 from infinity to A,
नो वर्क इज डन. बघा काय लिहिलंय बघा, इन्फिनिटी पासून ए पर्यंत Q1 या चार्जला आणण्यासाठी वर्क डन किती होणार आहे? 0. नो वर्क इज डन. कारण का वर्क होण्यासाठी आता इथं तुम्हाला एक फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल जो आपण पाठीमागे बघितलेला आहे. वर्क म्हणजे काय असणार आहे तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज. हा एक फॉर्म्युला अगोदर लक्षात ठेवा, जो फॉर्म्युला आपण या डेरिवेशन मध्ये वापरणार आहे. बघा पुन्हा एकदा, वर्कडनचा फॉर्म्युला काय आहे हे आपण पाठीमागे प्रूव्ह केलंय ना. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज म्हणजे काय असणार आहे? वर्कडन किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. पाठीमागे कुठेतरी प्रूव्ह केलंय बघा. बरं ठीक आहे, आता असू दे, तर ते सापडणार नाही. वर्कडन म्हणजे काय असतं हे लक्षात ठेवा. वर्कडन म्हणजे इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी इंटू चार्ज. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज असं आहे. आता सुरुवातीला Q1 किंवा Q2 इथं यायच्या अगोदर इलेक्ट्रिक फील्ड इथं आहे का? नाहीये. इलेक्ट्रिक फील्ड नाहीये म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल पण नाहीये. आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल तिथं नाहीये म्हणजे 0 आहे. आणि त्यावेळी मी चार्ज Q1 इथं आणून ठेवला. ए या ठिकाणी सुरुवातीला इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती आहे? 0 आहे ना, कारण सुरुवातीला तिथं कोणच नाहीये. ओके, त्याच्यामुळे ए या पॉइंटला सुरुवातीला इलेक्ट्रिक पोटेन्शियल 0 असणार आहे. मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल 0 इंटू तिथं आणून ठेवलेला चार्ज Q1 म्हणजे वर्कडन किती होणार आहे? 0. इन ब्रिंगिंग चार्ज Q1 फ्रॉम इन्फिनिटी टू ए, नो वर्क इज डन. बघा खूप इझी डेरिवेशन आहे, व्यवस्थित फक्त तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. इन ब्रिंगिंग चार्ज Q1 फ्रॉम इन्फिनिटी टू ए, नो वर्क इज डन. ओके, बिकॉज इनिशियली no electric field is present there. No electric field is present. कुठलंच इलेक्ट्रिक फील्ड सुरुवातीला तिथं प्रेझेंट नाहीये. बरोबर. अँड देअरफॉर आय कॅन राईट W1 इज इक्वल टू 0. W1 म्हणजे काय? Q1 ला आणण्यासाठी होणारं वर्कडन, इन्फिनिटी पासून ए पर्यंत आणण्यासाठी वर्कडन झालं. आता Q1 ए ला आला म्हणजे काय होणार? आता बी या पोझिशनला Q2 ला आणायचं आहे. आता काय झालं? बी या पोझिशनला इलेक्ट्रिक फील्ड आलं ना. कुणाचं इलेक्ट्रिक फील्ड आलं? Q1चं इलेक्ट्रिक फील्ड आलं. त्याच्यामुळे बी या ठिकाणी Q2 ला आणण्यासाठी मात्र काय होणार आहे? आता वर्कडन होणार आहे. ओके, नाऊ आता कुणाला आणायचं आहे? Q1 ला आणून ए या ठिकाणी ठेवला. आता Q2 ला बी या ठिकाणी आणून ठेवायचं आहे. नाऊ टू ब्रिंग Q2 फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट बी. पॉइंट बी, work done is W2 is equal to आता वर्क डन म्हणजे फॉर्म्युला काय वापरणार आपण? इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट बी इंटू चार्ज दॅट इज प्लेस्ड ऍट बी. लक्षात येते का? बघा ही स्टेप खूप इझी आहे. सुरुवातीला Q1 ला इन्फिनिटी पासून ए पर्यंत आणण्यासाठी वर्कडन होणार नाही, कारण हे बघा वर्कडनचा बेसिक हा फॉर्म्युला तुम्हाला त्याच्यासाठी लक्षात ठेवावा लागेल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज म्हणजे एखाद्या पॉइंटला असणारे इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू त्या ठिकाणी आणून ठेवलेला चार्ज यांचं प्रोडक्ट म्हणजे इन्फिनिटी पासून त्या पॉइंट पर्यंतचं वर्कडन येणार आहे. सो बी या ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियल आता कोणामुळे निर्माण झालंय? Q1 मुळे. ते किती असतं? त्याचा फॉर्म्युला माहित आहे आपल्याला, 1/4πε0. ओके, बी या पॉइंटला Q1 अगोदर येऊन बसलाय ना इथं, त्याच्यामुळे Q1 मुळे काय होणार आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट बी क्रिएट होणार. सो Q1 डिवायडेड बाय R12. कारण हे डेरिवेशन करून आपण लास्ट टाइम हा फॉर्म्युला मिळवलेला आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट बी काय येणार? 1/4πε0 Q1/R12 इंटू चार्ज तिथे किती आणून ठेवणार आहे मी? Q2 चार्ज आणून ठेवणार आहे. ओके, अँड देअरफॉर Q2 ला बी या ठिकाणी आणण्यासाठी होणारं जे वर्कडन आहे, ओके, ते वर्कडन किती येणार आहे? वर्कडन किती येणार आहे? 1/4πε0 Q1 Q2 डिवायडेड बाय R12 एवढं वर्कडन येणार आहे. Q1 Q2 बाय R12.
W2. ठीक आहे. इथपर्यंत कुणाला काय डाऊट आहे का? आता काय लिहूया? सो देअरफॉर टोटल वर्क डन to assemble this system of charges, W is equal to W1 plus W2. This is the total work done. Okay, so therefore total work done W is equal to W1 तर 0 आहे आणि W2 किती आहे? 1/4 pi epsilon naught Q1 Q2 divided by R12. So W is equal to 1/4 pi epsilon naught Q1 Q2 divided by R12. आणि हे झालेले जे वर्क डन आहे त्यालाच काय म्हणतो आपण? पोटेन्शियल एनर्जी, अशी आपण डेफिनेशन लिहिली ना. सो देअरफॉर potential energy of system of two charges, potential energy of system of two charges is equal to U, म्हणूया त्याला, U is equal to W, that is 1/4 pi epsilon naught into Q1 Q2 divided by R12. So this is your final formula. 1/4 pi epsilon naught Q1 Q2 by R12. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? याच्यामध्ये डाऊट काय असेल तर विचारा. पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ टू चार्जेस या पद्धतीने झालेला आहे. Very simple derivation. Any doubt in this case? Reply द्या काहीतरी. याच्यामध्ये काय डाऊट आहे का?